तर आज दिवसभरातील सर्वात मोठी बातमी, एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप अखेर मागे घेतलेला आहे। एसटी कर्मचाऱ्यांचा मूळ वेतनामध्ये 6,500 पर्यंतची वाढ करण्यात आली। 2021च्या वाढीच्या फरकानुसार आता 6,500 पर्यंतची वाढ करण्यात आलेली आहे। कर्मचाऱ्यांची 5,000 वाढण्याची मागणी होती, त्यानंतर आता 6,500 पर्यंतची वाढ जी आहे ती कर्मचाऱ्यांना देण्यात आली। तर एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये 6,500 पर्यंतची वाढ करण्यात आली आहे। कसं हे चित्र आहे ते आपण पाहतो आहोत। 2021 मध्ये ज्यांना पगारवाढ जी आहे ती 5,000 मिळालेली होती, त्यांना आजच्या बैठकीनुसार त्यांचे 1,500 वाढणार आहेत। म्हणजे 2021 पासून आतापर्यंतची 6,500 ही पगारवाढ असणार आहे। तर ज्यांचे 4,000 वाढले होते त्यांना आता 2,500 रुपये त्यामध्ये मूळ वेतनामध्ये वाढणार आहेत आणि त्यांची देखील वाढ 6,500 होणार आहे। आणि ज्यांचे 2,500 2021 मध्ये त्यांचे वाढलेले होते त्यांना 4,000ची वाढ मिळणार आहे आणि त्यांचा पगार देखील 6,500 वाढणार आहे। ज्यांना पूर्वी 5,000 रुपये दिला होता त्यांना 1,500 रुपयाची वाढ केलेली आहे। ज्यांना पाठीमागे 4,000 दिले होते त्यांच्या पगारामध्ये 2,500 मूळ पगारामध्ये वाढ केलेली आहे। आणि ज्यांना पूर्वी 2,500 दिले होते त्यांना 4,000 रुपयाची भरघोस वाढ त्यांच्या मूळ पगारामध्ये दिलेली आहे। ज्या मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही गेलो होतो, तर सडळ हस्ते ज्याला देणं म्हणतात ते पहिल्यांदा एसटी कर्मचाऱ्यांना मिळालेलं आहे। आणि त्याचबरोबर ज्या कर्मचाऱ्यांनी 2,000 कर्मचारी काही घरी बसलेले आहेत, मागचे 6 महिने 1 वर्ष छोट्या केसेससाठी आहे, 100 रुपयाची केस असेल, 50 रुपयाची असेल, 20 रुपयाच्या केससाठी असेल, त्या सर्व कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्यासाठी त्यांची एन्क्वायरी संपवून त्यांना कामावर घ्या या पद्धतीचा पण आदेश देण्यात आलेला आहे। यानंतर ही परिस्थिती फक्त 2020 पासून 24 पर्यंतचे जो ॲरियस होणार आहे, थकबाकी होणार आहे, ती पण त्यांना टप्प्याटप्प्याने मिळणार आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी 6,500 रुपये पगारीत वाढ केलेली आहे। ती वाढ सरकारने स्वतःहून केलेली आहे। त्या जे संघटना होत्या शरद पवारांच्या, त्यांच्या म्हणण्यावरती वाढ केलेली नाही, स्वतःहून सरकारने वाढ केलेली आहे। 7वा वेतन आयोगाची जी मागणी आहे ती जनसंघाने लावून धरलेली आहे आणि जनसंघाच्या मागणीला मान देत सरकारने पैसेही वाढवलेले आहेत 6,500। राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, दुसरे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचे मी जाहीर आभार मानतो। आणि सगळ्या कर्मचाऱ्यांना सांगतो की आपण आपल्या उदयजी सामंत साहेब, त्यांची तर फार प्रमुख भूमिका होती की त्यांना एसटी कर्मचाऱ्याची नाडी पण माहिती आहे आणि प्रश्न पण माहिती आहेत। त्यांनी खूप मोलाची कामगिरी बजावली आणि म्हणून नामदार उदयजी सामंत साहेबांचे मी खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि कर्मचाऱ्यांना अपील करतो की बाबांनो, आपण आपल्या सेवेमध्ये खंड पडून द्यायचं नाही, आपण कामाला जायचं।